साहेब आज सभापती निवडी झाल्या, मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं या निवडीवर बहिष्कार टाकून काळ्या फिती लावून या ठिकाणी वॉकआउट केलेला आहे. खरं तर सत्तेमध्ये तुम्ही राज्यात एकत्र आहे, पण साताऱ्यात ही धुसफूस 20 तारखेपासून सुरूच आहे. कसं बघताय? नाही, मी मागं पण बोललो होतो, जयाभाऊंना पण माहित आहे की निवडणुका झाल्यानंतर एकत्र येऊन हे सगळं करावं. या संदर्भात मी स्वतः दोन्ही समोरचे जे आपले जिल्ह्यातले नेते आहेत, आबा असतील, शंभूराज, मी दोघांना पण मला वाटतं 3 ते 4 वेळा मी त्यांच्याशी बोललो होतो. अधिवेशन चालू असताना पण बोललो होतो. पण शेवटी मला जे जाणवलं की खेळवत ठेवण्याचा प्रयत्न चालला होता. शेवटी आमचं बहुमत होतं. आमच्याकडं आज 28 सदस्य आमच्या असताना आम्हाला मुद्दामून सत्तेपासून दूर ठेवायचं असं प्लॅनिंग चाललं होतं. आणि आम्ही नेहमी म्हणत होतो, सगळे भाऊंनी पण सांगितलं होतं की आमच्याकडं बहुमत आहे, आमचा अध्यक्ष उपाध्यक्ष होणार. आणि आता ते झालं. त्याच्यानंतर पुढच्या आजच्या निवडीत सुद्धा जिथं त्यांनी बहिष्कार टाकला तिथंच हे आहे की त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. ही वस्तुस्थिती सिद्ध झालेली किंवा आम्ही जे भाजप म्हणत होतो ते आम्ही खरं बोलत होतो, ही वस्तुस्थिती परत एकदा सिद्ध झालेली आकड्याची. पण त्याचा अजूनही आज ही आरोप असाच आहे की प्रशासनाला, म्हणजे पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, त्याला हाताशी धरूनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि आज सुद्धा त्यांच्या सदस्यांना वरती पाठवलं जात नव्हतं, केला जात. आता तुम्ही पत्रकार मंडळी सगळी इथं होता, सगळ्यांनी बघितलंय. मला वाटतं सगळे पोलिसांपासून सगळ्यांचे व्हिडिओ 10 ते